महत्त्वाची घडामोड आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवसाच्या दाओस दौऱ्यावर आहेत। आर्थिक गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यावर राज्य सरकारचा भर आहे। मागील वर्षी राज्य सरकारकडून 16 लाख कोटी रुपयांचे एमओयू साईन करण्यात आले होते। महाराष्ट्रात आर्थिक विकासाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत हे दावोसमध्ये दाखल झाले। मुख्यमंत्री फडणवीसांचं या ठिकाणी मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक परिषदेत सहभागी होण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आलाय। तर राज्यासाठी जास्तीत जास्त गुंतवणूक आणणं हे या दौऱ्याचं मुख्य उद्दिष्ट आहे। मुख्यमंत्री फडणवीस 5 दिवस म्हणजेच 19 ते 23 जानेवारी पर्यंत दावोसमध्ये असतील। त्यांच्यासोबत वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ सुद्धा उपस्थित राहणार आहे। तर मागील वर्षी राज्य सरकारनं दावोसमध्ये 16 लाख कोटींचे सामंजस्य करार केले होते। यावेळी राज्य सरकारकडून 16 लाख कोटींहून अधिकचे एमओयू करण्यावर लक्ष असणार आहे। तर फडणवीसांच्या दावोस दौऱ्यावर टीका करणाऱ्या राऊतांवर बावनकुळेंनी पलटवार केलाय। डावोसला ते आहेत काय गुंतवणूक वगैरे आणतात असं म्हणतात। ते अनेक वर्ष डावोसला जातात, पण गुंतवणूक काय महाराष्ट्रात दिसत नाही कुठे। त्यांची सगळी गुंतवणूक ही निवडणुकीमध्ये असते, स्वतःची, नगरपालिकांपासून लोकसभेपर्यंत। झोपून उठलं त्यांना तेच काम आहे, आरोप करायचा। वस्तुस्थिती अशी आहे की देशातला सर्वात जास्त गुंतवणूक असणारा महाराष्ट्र होतोय आणि महाराष्ट्रामध्ये मागच्या डावोच्या दौऱ्यामध्ये 17,50,000 कोटी रुपयाची जी गुंतवणूक झाली त्यापैकी बऱ्यापैकी एमओयू हे क्रियान्वित झाले आहे। आज ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे आम्ही चाललो आहोत। आत्ता तरी कोणाशी स्पर्धा नाही आहे, कारण महाराष्ट्र या स्पर्धेमध्ये इतका पुढे आहे की आपल्या नंतर जो या स्पर्धेमध्ये दुसरं राज्य आहे ते राज्य आपल्यापेक्षा अर्ध्यावर आहे। त्यामुळे मला विश्वास आहे की पहिली सब नॅशनल ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी भारतातली आपला महाराष्ट्रच असेल आणि पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये हे करून दाखवण्याचा प्रयत्न आम्हाला सगळ्यांना करायचा आहे।